नमस्कार. मी डॉक्टर सुरेश खमितकर, आरोग्यम धनसंपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. आयुर्वेद या विश्वातले सर्वात जुने चिकित्साशास्त्र म्हणजे आयुर्वेद. हजारो वर्षापासून आयुर्वेदिक औषधोपचार उपलब्ध आहेत आणि हजारो वर्षापूर्वी देखील आयुर्वेदामध्ये सखोल ज्ञान असलेले अनेक व्याधीच्या चिकित्सा सांगितलेल्या आहेत. हजारो वर्षापूर्वी कुठलीही उपलब्धता सोय नसताना देखील त्यांनी अनेक असे ऑपरेशनसुद्धा केलेले आहेत आणि ते देखील यशस्वीपणे. आणि अनेक ऑपरेशन आज देखील हजारो वर्षापूर्वी सांगितलेल्या पद्धतीनेच केले जातात. त्यामुळे संपूर्ण जगामध्ये विश्वामध्ये जेवढी काही वैद्यकशास्त्र आहेत त्या सर्वांचा आद्य चिकित्सा शास्त्र म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेदामध्ये फक्त व्याधींवरच चिकित्सा सांगितली नाही, तर आयुर्वेद हा आजारी पडूच नये यासाठी अतिशय उपयुक्त आहे. माणसाचं स्वास्थ्य टिकून राहणं हे अतिशय गरजेचं आहे, ज्याकडे आपण सध्या लक्ष देत नाही आणि त्यामुळे दिवसेंदिवस अनेक व्याधी वाढत चाललेल्या दिसतात. मागील हजारो वर्षापूर्वी ज्या व्याधी नव्हत्या अशा व्याधीसुद्धा आजकाल आपल्या जीवनशैलीमुळे निर्माण होताना दिसतंय. आपली जीवनशैली ही सध्या अतिशय चुकीच्या पद्धतीने आपण जातो आहोत. जे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे नेमकं त्याच्या विरोधी वर्तन आपल्याकडून घडत आहे. दिनचर्या, ऋतुचर्या हे सर्व काही आयुर्वेदामध्ये हजारो वर्षापूर्वी सांगितलं आहे, पण आपण आजकाल त्याचा कधी विचार देखील करत नाही आणि आधुनिक वैद्यकशास्त्राच्या मागे लागून आपण यासंबंधी दुर्लक्षच करतो आहे. त्यामुळे अनेक व्याधी उत्पन्न होऊन प्रत्येक व्यक्तीला काही ना काही त्रास हा आहे आणि औषध हे नियमितपणे घ्यावं लागतं. आयुर्वेदामध्ये औषध घेऊच नये यासाठी देखील खूप सखोल विचार आहे, पण त्याकडे लक्ष देण्यासाठी आपल्याला वेळ नाही. वास्तविक आयुर्वेदामध्ये जे ज्ञान सांगितलं आहे त्या पद्धतीने आपण जे सांगितलं, आपली दिनचर्या ऋतुचर्या ठेवली तर आपल्याला कोणताही व्याधी होऊ शकत नाही. यात एक साधं छोटंसं उदाहरण म्हणजे आपण आपल्या जेवणाच्या बाबतीतच बघूया. जेवणाची नैसर्गिक वेळ ही आयुर्वेदामध्ये सकाळी 9 आणि संध्याकाळी 6 म्हणजे सूर्योदयानंतर आणि सूर्यास्ताच्या आधी. सूर्य असतानाच आपण आपला आहार घ्यावा असं सांगितलेलं आहे. तथापि या गोष्टीकडे आजकाल चेष्टेच्या स्वरूपात घेतलं जातं. रात्री 10 वाजता जेवणं, 11 वाजता जेवणं, 12 वाजता जेवणं याचं आपल्याला काहीच वाटत नाही आणि 6 वाजता जेव्हा म्हणून जेव्हा मी काही रुग्णांना सांगतो तेव्हा ते आधी हसतात. हे खरं हास्यास्पद नाही आहे, खरोखर चिंतनीय आहे. जर तुम्ही सकाळी 9 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता जर आपलं भोजन घेतलात तर आयुष्यभर तुम्हाला कुठल्याही व्याधी होणार नाही. आणि नेमकं हेच आपण चुकीची जीवनशैली आचरणात आणतोय. त्यामुळं दिवसेंदिवस आपल्याला नवीन नवीन व्याधींना तोंड देणं भाग पडतं. मग आपण व्याधीमुक्त जगायचं का व्याधीयुक्त जगायचं हे आपणच निर्णय घ्यायचा आहे.
या संबंधात आयुर्वेद संबंधात पुन्हा आपण भेटूया. नमस्कार.